कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पनवेलमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे मतदार यादीतील एका मोठ्या घोळाने सर्वांनाच बुचकळ्यात पाडले आहे। पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीत एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हा संपूर्ण घोळ समोर आणला असून त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली आहे। म्हात्रे यांच्या माहितीनुसार या 268 नावांपैकी बहुसंख्य नावे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील तरुणांची आहेत। हे सर्व तरुण पनवेलमध्ये राहत नसतानाही त्यांची नावे एकाच पत्त्यावर नोंदवण्यात आल्याने मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 यादी नंबर 51 तोंडरे इथे एकाच वडिलांच्या नावाने 268 मतदान आलेले आहेत आणि ते एकच पत्त्यावर आहेत। विशेष म्हणजे ती पाहणी केली असता मी जी मतदार यादी आपण पाहत असाल ही महानगरपालिकेकडनं मी विकत घेतली का जेणेकरून रेकॉर्डवर असावं म्हणून। मग या यादीमध्ये आम्ही ज्यावेळी तपासणी आणि पाहणी आणि आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि ते तपासायला लागले का आपल्या गावामध्ये बोगस मतदान झाले का, दुबारा मतदान झालेत का, किंवा मयत मतदान किती आहेत, हे सर्व ज्यावेळी सर्व माझे कार्यकर्ते, सर्व लोकप्रतिनिधी हे सर्व पाहणी करायला घेतली, त्यामध्ये असे शॉक आढळून आला आम्हाला का एका घरामध्ये 268 मतदान, त्याच्या व्यतिरिक्त जास्तही आहेत मतदान आणि एकच वडिलांच्या नावाने आणि विशेष म्हणजे एकच सिरियलमध्ये, असंही नाही पुढे मागे झाले असंही नाही, म्हणजे असं पूर्ण ठरवून ही बोगस मतदान केलेले आहेत। असे शॉक आमच्यासारख्या माझ्यासारखा एक माजी नगरसेवक म्हणून जो काम करतो एवढा वर्षानुवर्ष, तर मला सुद्धा आश्चर्यचकित वाटलं की एवढी बोगस मतदान माझ्या मतदार यादीमध्ये जोडलेले आहेत। मग त्याच्यानंतर मी पाहणी केली दुसऱ्या याद्या आम्ही, तर ते तशी यादी नंबर 47, यादी नंबर 48 म्हणजे पाले, देवीचा पाडा, इथे तर आणखी वेगळं शॉक लागलं आम्हाला का तिथे तर असं आहे का पनवेल महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये कल्याणपूर्व मतदार यादीमधली मतदार याच्यामध्ये टाकलेले आहेत। पुन्हा उरण मतदारसंघ विधानसभेचे मतदान 48 मध्ये टाकलेले आहेत। तसंच पाहिलं तर पेन मतदारसंघ विधानसभेचे मतदार पुन्हा 47 मध्ये टाकलेले आहेत। तसेच आणखी एक शॉक लागलं का पडगे गावात, ज्या पडगे गावामध्ये लक्ष्मी आरेस, कैलास निवास हे बिलकुल नाही आहेत, हे तुम्हाला दाखवतो मी त्याच्यानंतर, तर ह्या बिल्डिंग्स पण नाही आहेत तिथे, त्याच्यामध्ये सुद्धा ही मतदार यादीमध्ये ही नावं टाकलेली आलेली आहेत। या बाबतीत आपण काही निवडणूक अधिकाऱ्यांना काही तक्रार केली? हो नक्कीच, मी याआधी निवडणूक अधिकारी, तहसीलदार, महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्रव्यवहार केलेले आहेत आणि जे निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांच्याकडे सुद्धा ईमेलद्वारे मी स्वतः कंप्लीट केलेले आहे। पुन्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जे आदेश दिलेले जातात का तुम्ही वैयक्तिक अर्ज जे फॉर्म ए आणि फॉर्म बी हे भरून द्यावे, ते सुद्धा अर्ज मी दिलेले आहेत। आता पाहूया निवडणूक अधिकारी याच्यावर काय ऍक्शन घेतात ते।